बुवा लोकांनी हा व्हिडिओ बघू नका. कारण कसं आहे, मागे मला एकाने कमेंट केली होती की आम्ही तुम्हाला सबस्क्रायबर केले आणि तुम्ही असले काय व्हिडिओ दाखवता, असे काय व्हिडिओ दाखवता. तर हा माझा जो चॅनल आहे तो काय खास बुवांसाठी किंवा याच्यासाठी नाही, सर्वांसाठी आहे. त्याच्यामुळं मी कुठले पण व्हिडिओ टाकतो. ते ज्याला बघायचे त्यांनी बघा, ज्याला नाही बघायचे त्यांनी नका बघू. ते एवढी कमेंट करायची काही गरज नाही. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी आता बनवणार आहे कुकरमधली पोपटी. आता ही कुकरमधली पोपटी कशी लावायची, त्याचं प्रमाण किती आहे, त्याला पाणी किती ठेवायला लागतं, तो भांबरूट कसा लावायचा किंवा बाकी जे काही मडक्यात आपण लावतो तसंच लावायचं. फक्त पाणी किती टाकायचं कुकरमध्ये ते पण तुम्हाला प्रमाण दाखवतो आणि शिट्ट्या किती मारायचं ते पण दाखवतो. आणि ती पोपटी कशी घरच्या घरी बनवता येईल आपल्याला, तो आजचा व्हिडिओ तुम्हाला मी आता दाखवतोय. हे बघा, इकडं ह्या शेंगा घेतलेत, आम्ही स्वच्छ धुवून घेतलेत, मीठ लावून घेतलं आहे. आणि ही स्वच्छ धुवून अंडी घेतलेली आहेत. आणि हे चिकन, ह्या चिकनला आपण सर्व जे काय तिखट, मीठ, गरम मसाला, कलर हे सर्व लावून इथं मी दुपारी ठेवलं होतं. आणि हा आपला घेतला आहे कुकर. आणि हा भांबरूट एकदम स्वच्छ धुवून घेतला आहे, पूर्ण व्यवस्थित 2-3 वेळा धुवून घ्यायचा, कारण धूळ असते भरपूर त्याच्यावर, त्यामुळं स्वच्छ धुवून घ्यायचा. आणि आता हे आपण जाळी खाली ठेवायची. त्यात हे बघा, थांबा 1 मिनिट, हे बघा, हे यातलं अर्धा कप पाणी ओतायचं. फक्त किती? फक्त अर्धा कप. हां बस. हां, हे बघा, हे अर्धा कपच ओतायचं, कारण तुम्ही जास्त ओतलं तर मग ते हा भांबरूट जो आहे त्याला पाणी सुटतं कुकरमध्ये. मडक्यात सुटत नाही पण कुकरमध्ये सुटतं, त्याच्यामुळं ते पाणी जास्त होतं शेंगामिकांमध्ये. तर हा कुकरमध्ये पाण्याचा थर असा अगदी व्यवस्थित लावायचा. हात दाखव, जवळ कर ते. असं पूर्ण पानं अशी व्यवस्थित लावून घ्यायचे. कारण भांबरूट जर तुम्ही लावलं नाही तर मग ते पोपटीला जो स्वाद आहे भांबरूटाचा तो येत नाही आणि काही मजा नाही खाण्यात. मग ते काय आपण घरी टोपात उकडतो तशी होणार, आपण शेंगा उकडतो तशी. हे असं मस्त पाणी लावून घ्यायचे साईडनी. आणि हा बघा आमचा शिरू बघा, हा बघा, तो सर्व बघतोय काय करतोय आम्ही ते. हो, तर चला पहिले आपण शेंगा टाकू ह्यामध्ये. अशी खाली दाखव, खाली लावतो. असा थर हा लावायचा शेंगांचा. शेंगा अशा लावल्या सरीकडं, तसं बंद करून घ्या. नंतर थोडं चिकनचे तुकडे टाका. असं हे अर्धा किलो चिकन घेतले आणि अर्धा किलो शेंगा आहेत, कारण हे जास्त कुकरला तुमचं राहणार नाही. कुकर मोठा जर असेल तर ते सर्व राहील. तर परत आपण काय करायचं आहे, थोडे शेंगा टाकूया. ह्या साईडने शेंगा टाकायच्या. आणि मग ही अंडी इथं अंडी लावून घेतली. परत आपण काय करायचं आहे, हे चिकनचे जे तुकडे राहिले ते परत असं अंड्यांच्यावर लावून टाकायचं आहे. हे झालं. आता जेवढ्या शेंगा राहिलेत आपल्या तेवढ्या शेंगा वर टाकायच्या, साईडने टाकायच्या. आणि परत ही भांबरोटाचा जो वरून व्यवस्थित हा पूर्ण लेप लावायचा. भांबरूट जास्त झाला का? ही जेवढी भांबरूटाची पानं लावता येतील व्यवस्थित तेवढी पूर्ण लावून घ्या.
ही अशी स्वच्छ धुवून एकत्र केलीत ना की लावाय पण बरी पडते. ते बघा आमच्या दीदी पानं घेऊन स्वच्छ धुवून ठेवलेली होती लावून. हे अशी मस्त लावायची तर ते पानांचा स्वादच आला पाहिजे खरा. हे पाणी पण येतं ह्याच्यातनं पानामधून. फक्त अर्धा किलो चिकन, अर्धा किलो शेंगा आणि किती अंडी काय होती 12 होती किती 7-8 असतील. 1 डझन अंडी समजा. एवढ्यात हे बारक्या एवढ्या कुकरमध्ये राहतात. आणि जर मोठा 9 लिटरचा वगैरे असेल तुमचा एवढा असेल समजा तर काय अगदी 1 किलो चिकन पण राहील. हे आपण आता बस झालं. चल आता आपण कुकर लावून घ्यायचं. एवढा नाही इथून घे. हा असं असं हा. आता आपण हा कुकर लावायचं. कुकरवर चढवायचं. आता आपण आपल्या घराच्या शेगडीवर आमच्या इथं आहे म्हणून आम्ही केली. तर घराच्या शेगडीवर अशा ठेवून आपल्याला एकूण 5 किंवा 6 शिट्या द्यायचे. 5 किंवा 6 त्या शिट्या झाल्या की मग तो खोलायचे. 6 शिट्या झाल्यात. हे आपली पूर्ण ही पानं अशी मग काढायची भांबरटाची. अरे भांबरटाला पण पाणी सुटतो. हा हे बघा मस्त आपली अशी पोपटी झालेली. थांबा एक मिनिट. परफेक्ट सर्व शिजलं. पण मग अशा चिमट्याने शेंगा काढायच्या व्यवस्थित. तुम्ही फोटो मागवते. थांब बेटा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे तीही दाबा.